मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल. शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री दिल्लीत पोहोचल्याची माहिती. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे चर्चांना उधाण. प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकरांना ईडीचं समन्स. समता पतसंस्थेतील व्यवहाराबाबत होणार चौकशी. मुंबई पुणे मिसिंग लिंकचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. मुंबई पुणे प्रवास आणखी सुसाट. लोकार्पणानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा मिसिंग लिंकवरून एकाच कारमध्ये प्रवास. मुंबई पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद. जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून विश्वविक्रम. मी सुप्रियाताईंना सांगू इच्छितो की सुप्रियाताई, तुम्ही शेवटल्यांदा ट्रॅफिकमध्ये अडलात. तुम्ही ज्यावेळी मुंबईहून पुण्याला, पुण्याहून मुंबईला जाल त्यावेळी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडण्याची कधी वेळ येणार नाही. गप्पा मारत मारत नवीन मैत्री झाली आहे शेजारी 2 तास बसून बसून. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीचा फटका बसलेल्या सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. मुंबईहून पुण्याच्या दिशेनं जाताना वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या सुप्रिया सुळे. निवडणूक संपताच महागाईत वाढ. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात तब्बल 993 रुपयांची वाढ. हॉटेल, रेस्टॉरंट आणि लहान व्यावसायिकांना फटका, तर सर्वसामान्यांचं बाहेरचं खाणं महागणार. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत जनगणना 2027 मोहिमेचा शुभारंभ. दोघांकडून डिजिटल स्वगणना करत मोहिमेला सुरुवात. मुंबईत सुमारे 25,000 कर्मचारी प्रगणक म्हणून कार्यरत. भोरच्या नरसापूर गावात 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या. 65 वर्षीय नराधम पोलिसांच्या ताब्यात. आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत ग्रामस्थांचा रास्ता रोको. गोरेगाव ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी महेश खेमलानी उर्फ मार्कला अटक. वनराई पोलिसांकडून या प्रकरणात 12वा आरोपी गजाआड. महेश खेमलानी हा मोठा ड्रग्ज तस्कर. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री अचानक दिल्लीमध्ये दाखल झाल्यानं अनेक चर्चांना उधाण आलंय. मुंबई पुणे मिसिंग लिंकचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यामुळे आता मुंबई पुणे प्रवास आणखी सुसाट झालाय. लोकार्पणानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मिसिंग लिंकवरून एकाच कारमधून प्रवास केला. मुंबई पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद झाली. जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून विश्वविक्रम झालेला आहे. कनेक्टिंग लिंकची संकल्पना 2010ची, मात्र आधीच्या सरकारनं 13 कारणं देत फाईल बंद केल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. महायुतीच्या सरकारनं अशक्य शक्य करून दाखवल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं. मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात राज्याचा वेगवान विकास झालेला आहे आणि ट्विटरवर इन्फ्रामॅन देवाभाऊ ट्रेंडिंगवर आलेला आहे. फडणवीसांच्या कार्याला नेटिझन्सनं सलाम केलाय. महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. पत्रातून त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचं कौतुक केलंय. मुंबईहून पुण्याकडे जाताना मोठी वाहतूक कोंडी झाली होती. एक्सप्रेसवेवर तब्बल 3 तासांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या दिवशी प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका बसला आणि यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रवाशांची माफी मागितली. मुंबई गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली. भणे नाक्यापासून पुढे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. गेल्या 3 तासांपासून महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सुप्रिया सुळेंना फटका बसला. मुंबईहून पुण्याच्या दिशेनं जाताना वाहतूक कोंडीमध्ये सुप्रिया सुळे अडकल्या होत्या. सोशल मीडियावर सुळेंचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. आता आमची वाशिममध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी सहकार क्षेत्रासह विविध बँका आणि सोसायट्यांची संक्षिप्त आढावा बैठक घेतली. आता एक मोठी बातमी. मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजात हलगर्जीपणा करणाऱ्या नगरसेवकांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच इशारा दिलाय. महापालिका सभागृहात काल एका तातडीच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना भाजपचे अनेक नगरसेवक अनुपस्थित असल्याचं दिसून आलंय. या प्रकारावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत पक्षांतर्गत शिस्तीवर भर दिलेला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत अनुपस्थित राहिलेल्या 40 नगरसेवकांना भाजपनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
त्यामुळे या नगरसेवकांना आता आपल्या अनुपस्थितीचे ठोस कारण द्यावं लागणार आहे. सुनेत्र पवार यांनी भाजपची साथ सोडली तर एकत्र येऊ शकतो असं मोठं विधान आमदार रोहित पवार यांनी केलंय. भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले तर एकत्र येणं कठीण आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं. तर भाजपची साथ न सोडल्यास बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार लढत होऊ शकते असंही रोहित पवार म्हटलं. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांचं पंढरपुरातील पोस्टर सध्या चांगलेच चर्चेत आहेत. विक्रमी मताधिक्याचं नातं तुमचं आणि माझं ऋणानुबंधाचं अशा आशयाचे पोस्टरवर आशय असा लिहिण्यात आलेला आहे. परभणीतील प्रहारच्या कार्यकर्त्यांनी कडूंच्या निर्णयाला तीव्र विरोध केलाय. विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याचा आरोप केलाय. पक्ष वाढवण्यासाठी आम्ही 10 वर्ष मेहनत घेतली, मात्र आमचा विचार न करता घेतलेल्या या निर्णयामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाणार नसल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत मुक्ताईनगर तालुक्यात जनगणनेला सुरुवात करण्यात आली. यावेळी जनगणनेच्या पोर्टलवर स्वतः रक्षा खडसेंनी त्यांच्या परिवाराची जनगणना केली. यावेळी तहसील प्रशासन देखील उपस्थित होतं. गोरेगाव ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी महेश खेमलानी उर्फ मार्कला अटक करण्यात आली आहे. वनराई पोलिसांकडून या प्रकरणात 12व्या आरोपीला आतापर्यंत अटक केलेली आहे. महेश खेमलानी हा मोठा ड्रग्ज तस्कर आहे. भोंदू अशोक खरातला पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 9व्या गुन्ह्यात 4 मेपर्यंत खरातला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. व्यावसायिक राजेंद्र जासूदनं खरातवर फसवणुकीसह खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. पुण्यातील कोंढवा परिसराला पाकिस्तानचे कराची असं संबोधल्याप्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालाय. भाजप पुणे शहर युवा शाखेचा खजिनदार सर्वेश मेहेंदळे याचा संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा वाद निर्माण झाला. एल्फिन्स्टन ब्रिज पाडकामामुळे स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबांनी त्यांना MMRDA कडून देण्यात आलेल्या घरांबाबत तक्रारी केल्या आहेत. घरांमध्ये अनेक समस्या असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तातडीनं या समस्या सोडवण्याची मागणी करण्यात येते. आता एक सविस्तर बातमी पाहूयात. मराठीच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये सुरू झालेलं वाकयुद्ध राज्यात 1 मे पासून रिक्षा चालकांना मराठी शिकवण्याची सक्तीची अंमलबजावणी करत परवाने रद्द करण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती. मात्र त्यानंतर रिक्षा संघटनांनी परवाने रद्द करण्याला विरोध केला. यानंतर परिवहन मंत्र्यांनी एक पाऊल मागे घेत परवाने रद्द करणार नाही, मात्र मराठी सक्तीची मोहीम सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यासोबत 16 ऑगस्ट नंतर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करणार असल्याचं जाहीर केलं. प्रताप सरनाईक यांच्या याच भूमिकेचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाचार घेतलाय. तर मराठीचा सन्मान सर्वांनीच राखला पाहिजे, मात्र भाषेच्या मुद्द्यावरून हिंसा सहन करणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय. पण आमच्याच सगळ्या लोकांचं मवाळ धोरण असतं. 4 गोष्टी ते राज ठाकरेला सुनावतील आमचे पत्रकार की मारणं हा काय उपाय आहे का? बरं, मग काय लिहिणं उपाय आहे? हे लिहून ऐकणार आहेत? मी अनेकदा सांगितले, आम्ही पहिले कधीही या सगळ्या गोष्टी करताना पहिले हात जोडूनच जातो. नाही ऐकलं तर हात सोडून जातो. परंतु ह्या प्रकारचं ज्या वेळेला वातावरण तयार होतं राज्यामध्ये, त्यावेळेला तुम्ही इतर राज्यांचे पत्रकार, इतर राज्यांचे सगळ्या राजकीय पक्षांचे नेते, सगळी लोक आणि जनता ही कशी एकवटते त्यांच्या भाषेसाठी आणि त्यांच्या गोष्टींसाठी, हे कधीतरी आपण बघणार आहोत की नाही? भाषेचा जिथपर्यंत प्रश्न आहे, मला असं वाटतं की स्वभाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे. मराठी भाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे. आणि मला निश्चितपणे असं वाटतं की जे लोक या महाराष्ट्रात वास्तव्याला आहेत ते मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतील. जे शिकले नाही आहेत त्यांना शिकवण्याचा प्रयत्न आम्ही करू. पण भाषेच्या आधारावर हिंसा, भाषेवर विवाद, भाषा येत नाही म्हणून कोणाला मारणं हे आम्हाला मान्य नाही. दरम्यान मराठी सक्तीबाबत मुदतवाढीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी परिवहन मंत्र्यांवर निशाणा साधला होता. यावर सरनाईकांनी राज ठाकरेंवरच वारंवार भूमिका बदलत असल्याचा पलटवार केलाय. पाहूयात. आज जो महाराष्ट्रामधला जो प्रश्न, आज तो काय, तो रिक्षा काय मराठी बोललं पाहिजे वगैरेचा जो विषय आलाय, हिंमत कशी होते मला जरा सांगा. नाही मराठी बोलणार, तुमच्या राज्यात येऊन तुम्हाला ते सांगतायत की नाही मराठी बोलणार आम्ही.
आणि ज्याच्यावरती आमचे मंत्री त्यांना सांगतायत बरं बरं ठीक आहे 4 महिने अजून घ्या, मराठी शिका. हिंमत नाही तुमची, लायसन्सच रद्द करा. राज ठाकरेंची भूमिका दिवसेंदिवस बदलत असते. परिस्थिती अशी आहे की काही ठिकाणी राजसाहेब ठाकरे यांच्याच मनसैनिकांनी हिंदी भाषिकांना शिकवण्यासाठी क्लासेस चालू केले. त्यांनीच क्लासेस चालू केले आणि ते असं म्हणतात त्यांना हिंदी कशाला मराठी कशाला शिकवायचं. तुम्ही एक भूमिका स्पष्ट करा ना मराठीविषयी. तुम्ही एकदा म्हणता की त्यांना ही मराठी शिकवायला पाहिजे आणि एकदा म्हणतात कशाला त्यांना मराठी शिकवायचं, त्यांना येणंच बंद करायला पाहिजे. असं होत नाही ना. आपली भूमिका राजसाहेब ठाकरेंनी एकदा स्पष्ट केली पाहिजे जेणेकरून मराठी अजूनही आपण मोठ्या प्रमाणात पूर्ण जगामध्ये घेऊन जाऊ. पुढची बातमी पाहूयात. प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यांना ईडीनं समन्स बजावलंय. भोंदू अशोक खराशी संबंधित सुरू असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी चौकशी करणार आहे. पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. समता नागरी सहकारी पतसंस्थेतील 4 बँक खात्यातील व्यवहार संशयास्पद असल्यानं त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षात अंदाजे 1,20,00,000 ते 2,40,00,000 या खात्याद्वारे व्यवहार झाल्याची माहिती आहे. तर प्रतिभा चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या भगिनी आहेत. मोठी बातमी आपण पाहतोय. प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यांना ईडीनं समन्स बजावलेला आहे. भोंदू अशोक खराशी संबंधित सुरू असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी चौकशी करणार आहे. तर पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. समता नागरी सहकारी पतसंस्थेतील 4 बँक खात्यातील व्यवहार संशयास्पद असल्यानं त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षात अंदाजे 1,20,00,000 ते 2,40,00,000 व्यवहार या खात्याद्वारे झाल्याची माहिती समोर येते आणि त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी त्यांना हे समन्स जारी करण्यात आलेलं आहे. बातमीपत्राला सुरुवात करूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री दिल्लीत दाखल झालेत. मुख्यमंत्री अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. दिल्ली दौऱ्याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्याची माहिती समोर येते. शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री दिल्लीमध्ये दाखल झालेत. मुख्यमंत्री अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलेलं आहे. दिल्ली दौऱ्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.